तर सकाळी उठले बघते तर काय चेरो काळं पडलं. बापूस म्हणता मायाच्या आधी चाय पिऊन घे. मग काय चाय पिऊ घेतले आणि काय आत्ताच उरलेलो फराळ ह्यो आपलो नाश्ता. आणि मग विचार करतोय जरा केस पण वाढले हो, ते पण कटिंग करून येते आणि लय दिवस चिकन पण खाला नाही. आता आपण म्हटला घेऊन येऊया आज. वाग्याक सांगलंय तू तयार रव चिकन खाऊ, मी येते जाऊन. मग काय आमच्या स्कूटर का मारले स्टार्ट आणि जाऊन पोचले मी विनूच्या दुकानात. विनू सांगलंय माका ही कट मारूची हा. मग काय विनू झालो तयार. त्याने बसवल्यान खुर्चीत आणि कट मारू का लागलो. मग काय मारल्यान रामडांग टाका कट आणि या काय चेहऱ्या काहीतरी लावल्यान पॉलिश. आणि मग काय चेहरो माझो एकदम उजाळलो. म्हणता जा आता तुका याक तरी पोरग्या पटात म्हणता. मी पण खुश. मग काय आता म्हटलं आता पोटोबा करूया म्हणले हॉटेलात. हॉटेलात घेतले आंबोळी आणि चटणी आणि मग येऊन पोटले चिकनच्या दुकानात. आणि मग काय घेतलंय चिकन आणि म्हटलं आता उशीर होणार म्हणून घेतलंय बापचा नाश्ता आणि येऊन पोचलंय घराकडे. घराकडे येईलय आणि पुन्हा एकदा चेहरो चेक केलंय आणि म्हटलं आता आपण आता चिकनच्या तयारी. आणि हे दोन मेंबर आमचे वाटच बघत होते. मग काय कांदो कापलंय कच्चा कच्चा आणि हा वाटा बाचण करूनच ठेवल्यान होता. मग काय हे मसाले विसाले सगळे लाईनीत लावून घेतलंय. एका दिलंय आल्या लसणाच्या पेस्टीत घुसळावून आणि मग काय दिलंय तेलाची फोडणी आणि मग कांद्याक टाकलंय. कांदो टाकून घेतलंय आणि ही गरम मसाल्याची पानं टाकलंय आणि मग दिलंय चांगला कांद्याक चरचरण अशी फोडणी आणि त्याच्यात टाकलंय मसाल्यांची सगळी भरमसाठ मसाल्याची फोडणी आणि मग दिले सगळा ढवळान रॅमटाम करून टाकलाय सगळा. आणि असा शिजतीला होता तो सर ह्या आपला कोकणी वाटा आता त्याच्यात टाकलंय आणि मग झाला आपला तयार. आणि ह्या दोन मेंबर काधी बुकलाय त्यांना घालून घेतलंय आणि मग आपला असा झाला रामडांग टांगडांग चिकन तयार. तुम्ही पण यावा खाऊ मंडळीनो.